मंडळी 2 दिवसापूर्वी मी लाईव्ह सेशन केलं होतं, त्यामध्ये मनोज भाऊ गोहाटे यांनी एक प्रश्न विचारला होता की हुमणी अळीसाठी ड्रिंचिंग करूनही पिकाला त्याचा फायदा का होत नाही। तर याचं कारण आज मी घेऊन आलेलो आहो आणि हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपण वर्षानुवर्षापासून शेती करत आहोत परंतु बऱ्याचशा बारीक बाबी अजून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही किंवा आपण त्याची निरीक्षण केले नाही। मग काय केलं पाहिजे पहा, मी तर कपाशीचं एक झाड घेऊन आलेलो आहे। आता ज्यावेळेस तुम्ही शेतात हुमणी अळी लागली हे कसं चेक करायचं हे पहिले सगळ्यात आधी आपण समजून घेऊया। पहा, ज्यावेळेस आपण झाड उपटतो त्यावेळेस झाड अशा हलक्या हाताने त्याचा खालचा भाग असा उकरून घ्या, जमिनीचा खालचा भाग उकरून घ्या। त्यानंतर जेव्हा झाड वर उपटता त्याला अशी टिचकी मारून यावरची माती तुम्ही अशी काढून घ्या। आता हे माती काढल्यानंतर काय होते पहा, तर इथं तुम्ही पाहू शकता ही झाली तुमची सोटमूळ तुमच्या झाडाची आणि ह्या झाल्या फायब्रस रूट सिस्टीम, ठीक आहे, म्हणजे तंतुमुळा झाल्या, ठीक आहे। आता विषय काय असतो, ह्या तंतुमुळा जर तुमच्या खाल्लेल्या असेल आणि फक्त जी सोटमूळ आहे मेन मूळ ज्याला आपण म्हणतो फक्त हीच जर शिल्लक असेल तर अशा वेळेस समजून घ्या 100% तुमच्या शेतात हुमणी अळी आहे। आणि मग हे चेक करण्यासाठी तुम्हाला या झाडाच्या बुडाजवळ अर्धा फूट लांब, अर्धा फूट उंच, अर्धा फूट रुंद, लांब रुंद आणि अर्धा फूट खोल असा गड्डा करून घ्यायचा आणि चेक करायचा की त्यामध्ये कोणती पांढऱ्या रंगाची अळी वगैरे सापडते का, ती आहे तुमची हुमणी अळी। तर अशा प्रकारे तुम्हाला हुमणी अळी चेक करायची आहे। आता हुमणी अळी काय काम करते हे पहिले समजून घ्या। ज्याही वेळेस हुमणी अळी तुमच्या या झाडाच्या ह्या तंतुमुळा खाऊन टाकते, तंतुमुळा खाल्ल्यानंतर ती काय करते, ती समोरच्या 2-3 झाडाकडे वळलेली असते आणि हे झाड ज्याच्या तंतुमुळा त्या हुमणीनं खाल्लेले आहे हे झाड तुमचं मरते साधारण 2 दिवसानंतर, म्हणजे लगेचच्या लगे मरत नाही। आज त्याच्या मुळा खाल्ल्या तर आजच्या आज मरत नाही, कारण हे फाईट करण्याचा प्रयत्न करते, ठीक आहे, फाईट करण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे हे 2 ते 3 दिवस तिथं तुम्हाला लक्षणं दिसू देत नाही हे झाड, आणि त्यानंतर मग 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात। तुम्ही झाड उपटून पाहता त्याच्या मुळाखाली शोधता पण काही सापडत नाही। आता मग इथं लॉजिक काय आहे तुम्हाला समजून सांगतो पहा, ज्या वेळेस हुमणी अळी मग आपण कुठेतरी शोधतो आणि हुमणी अळी आपल्याला सापडते, मग अशा वेळेस मग ड्रिंचिंग केल्यानंतरही आपल्याला झाडं लागलेले का दिसतात, परत नवीन झाडं आपल्याला लागलेली दिसतात। त्याचं कारण आता या मी जे सांगितलं यामध्ये दडलेलं आहे। ज्या वेळेस समजा आता हे एक झाड आहे आणि असे परत इथं 2-4 झाडं आहे, कल्पना करा इथं तुम्ही ड्रिंचिंग केलेली आहे, ड्रिंचिंग केल्यानंतर तुमचं झाड इथे तुम्हाला आज हे झाड लागलेलं दिसलं, तुमची हुमणी अळी या झाडाखाली आहे, आलं लक्षात। म्हणजे 1, 2, 3 झाडं सोडून 4थ्या झाडाखाली तुमच्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव सुरू आहे, तिथं कुरतडणं सुरू आहे। तुम्ही आज ड्रिंचिंग केली, तुमची हुमणी अळी आज संध्याकाळपर्यंतच मरणार, परंतु आज जे झाडं खाल्लेले ते 2-3 दिवसानंतर तुम्हाला ते लागलेले दिसतील, म्हणजे मेलेले दिसतील। म्हणजे सरळ तुम्ही आज ड्रिंचिंग केल्यानंतरही ते झाड तिथून 2-3 दिवसांना काही झाडं तुम्हाला मेलेले दिसतील। तुम्हाला काय वाटतं की अरे ड्रिंचिंग तर केली तरी नवीन झाडं मरत आहे, तर त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतर आणखी काय होतं पहा, कापसासारख्या पिकात जर हुमणी अळी आली आणि सुरुवातीच्या अवस्थेत तुम्हाला जे डिटेक्ट जर झाली 15 ते 20 दिवसात, तर तुम्ही ड्रिंचिंग केल्यानंतर ते झाड तयार होऊ शकते। परंतु सोयाबीन सारखं पीक साधारण 20-25 दिवसानंतर 30 दिवसानंतर जर तुम्हाला त्याचा अटॅक समजला आणि त्यानंतर जर तुम्ही ड्रिंचिंग करतो म्हटलं, ड्रिंचिंग केल्यानंतर हुमणी अळी तर मरून जाईल, परंतु ते झाड जे आहे ते झाड डेव्हलप व्हायला वेळ लागतो म्हणजे काय, सरळ समजून घ्या, ह्या ज्या तंतुमुळा त्या हुमणी अळीनं खाल्लेल्या आहे ह्या तंतुमुळा डेव्हलप व्हायला वेळ लागतो, कारण हे तंतुमुळा डेव्हलप झाल्याशिवाय तुमचं झाड तिथं त्याला म्हणजे हिरवेपणा येणं किंवा फूल काढणं किंवा पाती काढणं अशा गोष्टी व्हायला वेळ लागतो आणि तो वेळ सोयाबीन पिकाजवळ नसतो। म्हणून सोयाबीन पिकाला हुमणी अळीसाठी फायदा मिळत नाही, कारण तुम्ही ड्रिंचिंग केलेली असते तरीही ड्रिंचिंग करूनही तिथं मग शेवटी 10-12, 5-6 अशा शेंगा लागतात, फुलं लागतात आणि त्या शेंगा बनतात आणि झाड नंतर मरून जाते। तर अशा प्रकारचं ते त्याच्या मागचं कारण आहे। आणि कापूस पिकाला वेळ मिळतो त्यामुळे कापूस पीक तयार होऊ शकतं, परंतु कापूस पीक तयार झाल्यानंतरही त्याच्या आजूबाजूची झाडं आहे ते झाडं त्याला झाकून घेते आणि मग नंतर कॉम्पिटिशनमुळं, म्हणजे पाण्यासाठी असो, अन्नद्रव्यासाठी असो किंवा सूर्यप्रकाशासाठी असो, या कॉम्पिटिशनमुळं झाड तिथं डेव्हलप होऊ शकत नाही आणि तिथं ते झाड तुम्हाला झाड तिथं त्या फायदा देऊ शकणार नाही। परंतु तुम्ही जर यावर्षी त्याचा नायनाट केला नाही हुमणी अळीचा, तर पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने हुमणी अळी तुमच्या पिकावर येऊ शकते आणि जास्त नुकसान तुमचं करू शकते। यासाठी उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही काही उपाययोजना करू शकता। काय उपाययोजना करू शकता, तर त्याच्यासाठी तुम्हाला माझे जुने व्हिडिओ पाहायचे आहे हुमणी अळीसाठीचे, आणि जर नसेल तुम्ही पाहू शकत, तुमची जर इच्छा नसेल करायची तर तुम्ही सोडून द्या, पण ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी मी परत एक व्हिडिओ उन्हाळ्यामध्ये घेऊन येणार आहे, कारण यावर्षी मला तीव्रता त्याची लक्षात आली की खूप जास्त मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव यावर्षी झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, ठीक आहे। म्हणून म्हणतो मंडळी लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर। धन्यवाद।